आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळा आपण परिस्थितीला दोष देतो, नशिबाला जबाबदार ठरवतो आणि स्वतःकडे पाहण्याऐवजी आपण कारणं शोधत बसतो. पण खरं सांगू, यशस्वी होण्याचं गुपित आपल्याच विचारसरणीत लपलेलं असतं. याचीच एक सुंदर कहाणी मी आज तुम्हाला सांगणार आहे. सुंदर मराठी कहाणी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. समीर नावाचा एक तरुण एका गावात राहत होता. परिस्थिती अत्यंत बिकट होती. घरची आर्थिक स्थिती खूपच हालाकीची होती. तो एका लहानशा दुकानात काम करत होता, पण पगार फारच कमी मिळायचा. सततच्या अडचणीमुळे तो स्वतः नशिबाला दोष देत होता. त्याला असे वाटायचे की आयुष्यभर मी गरीबच राहणार, त्याचं काहीही चांगलं होऊ शकणार नाही. त्याचे विचार नेहमी नकारात्मक असायचे. माझं काहीही होऊ शकत नाही, यश हे नशिबाने मिळतं, मेहनतीने नाही. मी गरीबच जन्मलोय आणि गरीबच मरेन असं त्याला वाटायचं. तो दिवसेंदिवस निराश होत चालला होता. गावातील लोक देखील त्याला काहीच करू शकत नव्हते. एक दिवस त्याच्या गावात एक श्रीमंत व्यापारी आला. त्याने समीरचा संवाद ऐकला आणि त्याला एक साधा प्रश्न विचारला. तू स्वतःला लायक समजतोस का? हा प्रश्न ऐकून समीर गप्प बसला. त्याने स्वतःवर कधीच विश्वास ठेवला नव्हता. तो कायम परिस्थितीला दोष देत आला होता. पण त्याला जाणवलं की जर मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर मग जग माझ्यावर कसं ठेवेल, जग माझ्यावर का विश्वास ठेवेल. त्या दिवशी समीरने ठरवलं की आता मी परिस्थितीला दोष देणं थांबवणार, मी स्वतःला सिद्ध करणार. त्याने काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला. नकारात्मक विचारावर विजय मिळवायचा, नवीन गोष्टी शिकायच्या, यशस्वी लोकांकडून प्रेरणा घ्यायच्या, स्वतःसाठी मोठं स्वप्न बघायचं आणि त्यासाठी मेहनत करायची. असा त्याने प्रयत्न केला. त्याने यशस्वी लोकांची पुस्तके वाचायला सुरुवात केली, त्यांच्या सवयी शिकल्या आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केलं. त्याने ठरवलं की आता तो स्वतःच काहीतरी सुरू करेल. समीरनं ठरवलं की तो एक छोटा व्यवसाय सुरू करेल. त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते, पण त्याने लहानशा ऑनलाईन बिझनेसची सुरुवात केली. सुरुवातीला अनेक लोक त्याच्यावर हसले. लोक त्याला म्हणू लागले, हा काही करू शकणार नाही आणि मोठे उद्योगपती व्हायचं स्वप्न पाहतोय, हे तुझ्या बसचं नाही बेटा. पण त्याने हसण्याचे विचारही मनात आणले नाही. त्याने सातत्याने शिकत राहण्याचा निर्णय घेतला. मार्केटिंग, व्यवसायाचे तंत्र, ग्राहकांची आवड निवड या सगळ्या गोष्टी त्याने आत्मसात केल्या. पहिल्या 3 महिन्यात तोटाच झाला, पण त्याने हार मानली नाही. तो म्हणाला, मी एकदाच यशस्वी होण्यासाठी नाही तर कायम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 2 वर्षात त्याचा व्यवसाय एक मोठ्या ब्रँडमध्ये बदलला होता. समीर आता संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला अखेर फळ मिळालं होतं. लोक आश्चर्यचकित झाले. हाच तो समीर का, जो नेहमी स्वतःला कमी समजायचा, जो परिस्थितीला दोष द्यायचा? असे लोक म्हणू लागले, होय तोच समीर आहे. पण आता तो बदलला होता. तो सकारात्मक होता, मेहनती होता, आत्मविश्वासाने परिपूर्ण होता. आणि हे सगळं शक्य झालं कारण त्याने स्वतःच्या विचारामध्ये बदल केला. या कहाणीतून आपल्याला हेच समजून येतं की आपल्या आयुष्यात कितीही अडचणी असो, परिस्थिती कितीही वाईट असो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की यश नशिबाने नव्हे तर विचार बदलल्याने मिळते. परिस्थिती कितीही वाईट असली तरी हार मानू नकोस. मेहनतीवर आणि सातत्यावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव, मग संपूर्ण जग तुझ्यावर विश्वास करेल. आयुष्य बदलण्यासाठी मोठे काही करायची गरज नाही. विचार बदलले की आयुष्य आपोआप बदलतं. शेवटी एवढेच म्हणेन, ज्याचं मन बदललं त्याचं आयुष्य बदललं. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, नवीन गोष्टी शिका, मेहनत करा आणि यशस्वी व्हा. तर हे विचार आपल्याला कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.